पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पराभव करत भाजपने एकतर्फी विजय मिळवला। भाजपने 200 पेक्षा जास्त जागा जिंकून इतिहास रचला, तर सत्ताधारी आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला दारुण पराभवाचा सामना या निवडणुकीत करावा लागला। टीएमसीला 90 जागाही मिळवता आल्या नाहीत। या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेला हिंसाचार वाढतच चाललाय। अनेक जिल्ह्यांमधून चकमकी आणि हत्यांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। त्यात काल म्हणजे 6 मे रोजी भाजपच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। ही हत्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली असा आरोप सुद्धा केला जातोय। चंद्रनाथ रथ यांची हत्या कशी झाली, त्यांच्या सोबत काल रात्री नेमकं काय घडलं आणि बंगालमध्ये सध्या सुरू काय आहे, हेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार वाढला आणि हत्या सत्र सुरू झालंय। निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 6 जणांचा बळी गेलाय। टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमुळे पश्चिम बंगाल धुसमुसत आहे। जाळपोळ, हत्या आणि हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 400 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 10 सदस्यीय फॅक्ट फाइंडिंग कमिटीची घोषणा केली, तरी सुद्धा हिंसाचार शिगेला पोहोचला। बुधवारी रात्री एका चारचाकीवर फिल्मी स्टाईल गोळीबार होतो। गोळीबार करणारे घटनास्थळावरून फरार होतात आणि काही क्षणातच माध्यमांवर एका नावाची जोरदार चर्चा सुरू होते, चंद्रनाथ रथ। बंगालच्या राजकारणात चंद्रनाथ रथ हे नाव तसं फारसं परिचित नव्हतं, मात्र भाजपच्या वर्तुळात हे सुवेंदू अधिकारी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते। भारतीय हवाई दलातील सेवेपासून ते बंगालच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे। चंद्रनाथ रथ हे चांदीपूरचे मूळ रहिवासी। हवाई दलात त्यांनी जवळपास 2 दशकं सेवा बजावली। एअरफोर्स मधून निवृत्ती घेतल्यानंतर चंद्रनाथ रथ यांनी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं। त्यानंतर हळूहळू ते राजकारणात आले। 2019च्या सुमारास सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्री होते। त्यावेळी चंद्रनाथ रथ यांच्या टीममध्ये ते सहभागी झाले। काही काळानंतर सुवेंदू अधिकारी हे भाजपत गेले, तेव्हा चंद्रनाथ रथ आणि त्यांचं कुटुंबही भाजपत गेलं होतं। सुरुवातीला सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच चंद्रनाथ रथ आणि त्यांचं कुटुंब तृणमूल काँग्रेसमध्ये होतं। भाजपमध्ये आल्यानंतर पक्षातील संवेदनशील राजकीय जबाबदाऱ्या, प्रचार मोहिमांचं व्यवस्थापन आणि पक्षातील कार्यकर्त्यांशी समन्वय साधणारा अशी एक ओळख चंद्रनाथ रथ यांची होती। भाजपची अत्यंत गाजलेली भवानीपूरची लढाई यासह अनेक महत्त्वपूर्ण राजकीय मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता, ज्यामुळे ते अनेक राजकीय विरोधकांच्या डोळ्यात खूपच सुद्धा होते, असा दावा भाजपच्याच समर्थकांकडून केला जातोय। चंद्रनाथ रथ यांचे कुटुंबीय आधीपासूनच तृणमूल काँग्रेसशी जोडले होते। सुवेंदू अधिकारी यांनी पक्षांतर केल्यानंतर ते भाजपशी जोडले गेले। चंद्रनाथ रथ हे जवळपास 20 वर्षांपासून अधिकारी यांच्या सोबत काम करत होते। सुवेंदू अधिकारींचे अत्यंत निकटवर्तीय ते मानले जायचे, त्यामुळे या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे। चंद्रनाथ यांना संपवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्लॅनिंग करण्यात आलं होतं। पोलिसांच्या माहितीनुसार चंद्रनाथ रथ हे काल रात्री त्यांच्या खासगी वाहनाने जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग एका 4 चाकी आणि दुचाकी अशी 2 वाहने करत होती। पाठलाग करणाऱ्या गाडीनं चंद्रनाथ यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं, त्यामुळे गाडीला वेग कमी करावा लागला। यानंतर मध्यमग्राम मधील दोहाडिया या वर्दळीच्या ठिकाणी 2 दुचाकी स्वारांनी त्यांची गाडी थांबवली। यावेळी हल्लेखोरांनी हेल्मेट घातले होते। गाडी थांबताच हल्लेखोरांनी खिडकीच्या काचेतून थेट चंद्रनाथ यांच्या डोक्याला टार्गेट करत गोळ्या घातल्या। अत्यंत जवळून 4 गोळ्या झाडल्या गेल्या। 3 गोळ्या चंद्रनाथ यांच्या छातीत, पोटात आणि डोक्यात लागल्या, ज्यामुळे त्यांना वाचण्याची संधीच मिळाली नाही। भाजप नेते सुकांत मजुमदार यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रनाथ यांच्या छातीतून 5 गोळ्या काढण्यात आल्या। या हल्ल्यात चंद्रनाथ यांचा चालकही जखमी झाला। त्यानं हल्लेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला। ड्रायव्हरची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनंतर उत्तर 24 परगणा जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून प्राथमिक तपासात हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणात आतापर्यंत 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। चंद्रनाथ यांच्या हत्येची बातमी कळताच त्यांच्या आईनं हंबरडा फोडला।
मुलाच्या मारेकऱ्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येबद्दल बोलताना आमदार सुवेंदू अधिकारी यांनी ही राजकीय हत्या आहे, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं. 2-3 दिवस चंद्रनाथ रथ यांची रेकी केली गेली, कट रचून त्यांना मारण्यात आलं असं ते म्हणाले. गेल्या 15 वर्षांतील महाजंगलराजचे फळ आहे, पण आता भाजप स्वस्थ बसणार नाही. आम्ही इथल्या गुंडांचा नायनाट करण्याचं काम लवकरच हाती घेऊ अशी संतप्त प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी दिली आहे. भाजप नेत्यांनी रात्री उशिरापर्यंत मध्यमग्राममध्ये गर्दी केली होती. या घटनेचा तृणमूल काँग्रेसने निषेध व्यक्त केलाय. आम्ही चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तीव्र निषेध करतो. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी व्हावी, जेणेकरून खरे गुन्हेगार समोर येतील अशी प्रतिक्रिया टीएमसीने दिली आहे.